माऊली मित्रांनो, बघा आज मी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला पालखी सोहळ्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि आज आपण बघत आहात हा पालखीचा जो सोहळा आहे तो इथून चाललेला आहे। आज नानापेठला पालखीचा मुक्काम असेल। जी पालखी जी आहे ती देहूवरून आज आलेली आहे। संत तुकोबारायांची पालखी जी नानापेठला मुक्काम असेल आणि संत ज्ञानेश्वरांची जी पालखी आहे ती पालखीमध्ये बघू शकता आपण सर्व कसे जे वारकरी आहेत, जे गोरगरीब आहेत, ते वारकरी संप्रदाय कशा प्रकारे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि सहभागी होत कशा प्रकारे या लोकांपर्यंत पोहोचत असतात। आपण बघू शकता की जे ग्रामीण भागामध्ये संत तुकोबारायांची, संत ज्ञानेश्वर यांची कशा प्रकारे सेवा केली जाते आणि या पालखीच्या माध्यमातून लोकांपर्यंत समतेचा संदेश कशा प्रकारे पोहोचवला जातो। बघा हा टाळ आणि मृदंगाचा आवाज आपण बघू शकता कशा प्रकारे लोकांपर्यंत याद्वारे पोहोचता येतो। किती मनमोहक असं दृश्य आहे आणि या मनमोहक दृश्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पालखी सोहळा। आज मी आता सध्या मनपाच्या समोर, मंगला टाकीच्या समोर आहे आणि इथूनच आपण पालखी सोहळ्याला बघत आहोत।